नाही घ्यायचा? माया मराठ्याला काही इज्जत नाही काय? माया मराठ्याचा काय गोरगरीब करोडो मराठ्याचा कचरा करता काय? येऊन द्या ना नवीन, मग येऊन द्या नवीन. मग आम्ही तर लागलोच ना. जी जातीचे लोक माझ्या जातीला त्रास देतील त्या जातीचा नेता ठेवणार नाहीत, आम्ही पाडून टाकणार आहे. वेळ पडीत तिथं उमेदवार देणार नाहीत, पण त्याला पाड्याशी सोडणार नाही. आम्ही पुढं ब्रिदच ते तयार करणार आहेत. मग आता मराठ्याच्या विरोधात बोलला की त्याच्या विरोधात उमेदवार द्यायचा नाही, पण त्या जातीचा नेता संपवायचा. म्हणजे त्याला धड जातीला मदत करता येत नाही त्याच्या, आणि कोणालाच नाही. आणि आमच्या तर मागत लागलेला आहे. आता लोकसभेमध्ये तुमचाच फायदा घेतला आणि आता ते मात्र लगेच उलटायला लागले असं वाटतं. होऊ शकतं. राहुल गांधी साहेबांनी सांगितलं समोरून फोन करून कचाकच बोल म्हणून. होऊ शकतं. त्याचं काय सांगावं. आता आमचा फायदा गोरगरीब मराठ्यांनी त्यांना जर केला असेल, मी आता काय सांगितलेलंच नाही याला कर आणि त्याला कर, तर मराठी हा ना, मग माझे गोरगरीब मराठी लगेच पुढे वाचपा काढते. आता फडणवीस जे दावे केले की महामंडळ त्यावर वेगवेगळ्या योजना वगैरे पहिल्या उपोषणापासून ते आतापर्यंत तुम्ही 10-15 मागण्या सरकारच्या समोर मांडल्या होत्या. त्या किती मागण्या पूर्ण केलेल्या आहेत? 8 लटकट ठेवल्यात असे. दडा मला वर चढताना खाली उतरताना मध्ये लटकून ठेवले असं. कोणकडे शिरताय ना. मागणी कोणतीच मांडली पुढे सगळं लटकून ठेवलंय. मोफत शिक्षण म्हणले मुलीला आता मिळा नाही वाटतं. ते कुणबी प्रमाणपत्र निघालेत. EWS मध्ये पहिले पोरं फॉर्म भरलेत, EWS आणि ACBC. त्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र असून इकडे येता येणार. लटकून नाही ठेवलं काय? नोंद मिळालेली असून प्रमाणपत्र मिळालं. प्रमाणपत्र मिळालेत तर ते पटापटा देणार. त्या याच्या नावाखाली तसे ठेवलेत. प्रमाणपत्र मिळालेले व्हॅलिडिटीच्या नावाखाली लटकून ठेवले. तसेच पुऱ्या महाराष्ट्रातले कालच बीड जिल्ह्यातले पोर आले होते की त्यांनी सांगितलं आमची व्हॅलिडिटीच करीना 2-2, 3-3 महिने झालेत. आणि काय करावं? काय कामं केले त्यांनी? सगळ्या जातीने लटकून ठेवल्यात. त्यामुळे सगळ्या जातीने यांनाच लटकेलं. आता विधानसभेत लटकून टाकू काय त्याला एवढं? लय टेन्शन घ्यायचं काम नाही. जवळ जीव आहे मायात तोवर मी उपोषण करीन. माझ्या जातीसाठी संघर्ष करणं माझं काम आहे. गोरगरिबाला न्याय देणं काम आहे. काही जण नवीन माहिती मिळाली, लय भाषणं ठोकायला लागले जाऊन. आता लय पिलावळती लय भाषणं ठोकायला लागली मराठ्याच्या विरोधात सध्या. याव करेंगेन त्याव करेंगेन. ठीक आहे. आता एक जणाचा लावलं ठेप्याला, आता विधानसभेला त्याला बी ठेप्याला लावतो. मग तुमच्या जातीचा नेता पाडणार. मग आम्ही उमेदवार देणार नाही तिथं. म्हणजे तोही मगरुरी कमी होईल. बघ ह्या असल्या चिल्लर चाळे करणाऱ्या 10-5 लोकांमुळं त्यांच्या जातीच्या नेत्याला भोगायची वेळ आली. आणि ते काय त्यांना गप करीनात असं आहे का? ठीक आहे. बघतो तुम्ही किती दिवस अन्याय करतात. चलो धन्यवाद.